मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईमध्ये आहेत आणि एक मराठ्याचं आरक्षणाचं जे वादळ आलेलं होतं मुंबईमध्ये त्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबईमध्ये आलेले आहेत। दादा, आपण मुंबईमध्ये आलेला आहात, एक काय नेमकी कन्सेप्ट घेऊन आलात, इथलं काय नियोजन आहे? इथं व्यावसायिक सगळे एकत्र आले मुंबईमध्ये। मुंबईची सगळी मराठा समाजाची टीम आणि वीरेन भैया पवार यांनी सगळ्यांनी मिळून व्यावसायिकांचा एक कार्यक्रम ठेवला आहे। आम्ही ते बघायला आलो। काय असतं, आम्ही तिकडे भाषणात बोलतो आपल्याला व्यवसायाकडे जायचं आणि आम्ही एक असं ठरवलं आहे, म्हणजे 1.5 वर्षापासून आमचं हे सुरू होतं। आपण 1 कोटी मराठा एकत्र करायचं, 1 कोटी मराठा एकत्र करायचा। आपण तोच त्यांच्याच माध्यमातून गोरगरीब मराठ्यांचेच लेकरं व्यवसायाकडे वळवायचे, हे आम्ही आमच्यात मिळून ठरवलं। 4 ते 5 हजार पोरं तरी दर वर्षाला आपण व्यवसायाला लावले पाहिजे। हे सुरू असतानाच वीरेन भाईचा पण फोन आला, म्हणलं आपण बघूयात, आपण बघितलं पाहिजे यशस्वी कसे झाले। कारण नुसताच व्यवसाय टाकायचा, पोरांना ज्ञान पण पाहिजे। आमच्या खेड्यात पोरं खूप हुशार आहेत, परंतु माहीत पण पाहिजे ना कोणी व्यवसाय कसा केला, यशस्वी कसे केले। म्हणलं आपण मार्गदर्शन करण्यापेक्षा, आपण उद्घाटक म्हणून राहण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडून ज्ञान घेऊ। तिकडे ग्रामीण भागात आपल्याला लोकांना सांगता येईल की शहराचं आणि ग्रामीण भागाची नाळ कशी जोडता येईल एकत्र, त्यांचं आपल्याला काय घेता येते, आपल्याला त्यांना काय देता येते। कारण सगळ्यात जास्त कुठलीही कंपनी असली किंवा कुठलाही व्यवसाय असला तरी ग्रामीण भागातल्या शेतीतून आलेल्या उत्पादनावरच इकडं व्यवसाय होतो। ते जरा सांगड घालायचा प्रयत्न करतो, कळलं आज जर आम्ही बरंचसं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो। आपण ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा मुंबईमध्ये आलात, मुंबईमध्ये एक मराठ्यांचं एक वादळ उठलेलं होतं। नेमकं का वादळ उठलं होतं? एवढा मराठा समाज का आक्रमक झाला होता? कारण त्या घटनेच्या नंतर आज पहिल्यांदा मुंबईमध्ये तुम्ही एवढ्या मोकळ्या वेळामध्ये आहेत। हां, बिगर पोलिसच आलो परत। एक बी पोलीस नाही, आमचे होते ते पण नाही। त्यांना सुद्धा आम्ही नाकारलं आहे। सरळ मी अर्ज दिला आहे SP साहेबाला, गृह मंत्रालय, का मला पोलीस संरक्षणच नको तुमचं, जिथं न्यायच मिळत नाही आहे तिथं गरज नाही। माझा समाज समर्थ आहे माझं संरक्षण करायला। मराठे मुंबईत यासाठी आले होते की शेवटी अस्तित्वाची लढाई होती, आमच्या भविष्याची होती। आम्हीच नेमकं या राज्यात काय केलं? जो मराठा समाज राज्य उभा करतो आहे, पुरा देश उभा करतो, सगळ्यात जास्त आयकर आमच्याकडून जातो आहे। एवढा मोठा वर्ग 50-55% या राज्यातला, नेमकं त्याच्याच लेकराला भविष्यापासून का वंचित राहायला लागतं आहे? हा आमच्यापुढं खूप मोठा प्रश्न होता। बरं, आमचं आरक्षण असूनसुद्धा आम्हाला दिलं जात नाही ना, मग ते घ्यायचं। आता गोडीन देत नाही तर आता खेचून आणायचं। त्या पुऱ्या तयाऱ्यांना होती, मग ते काय विचारायची गरज नाही। मग तुम्ही बघितलं ना, मला तर वाटतं सरकार नुसतं आमच्या भाकरीलाच भेले। जेव्हा भाकरीचे ढिगलं लागले ते म्हणले असते, भाकरी ढिगलं जरी इतके लागते ते प्रचंड तयारीने। आम्ही कच्चे नाहीत मग एवढे। मी वेळ द्यायचा देतो, संयमानं पण राहतो, पण मग तराला जर लागलो ना, सरकारानं मी कोणालाच मोजित नाही। मग मंत्री नाही, आमदार नाही, आमदार नाही, काय नाही। शेवटी माझ्या समाज आणि समाजाच्या लेकरापेक्षा मोठं मी कोणाला मानतच नाही, मानलं बी नाही, कधी मानणार सुद्धा नाही। म्हणून मराठा समाज ताकदीनं मुंबईत आला होता। पुन्हा अशी चूक सरकारनं मराठ्याच्या विरोधात करायची नाही। म्हणजे नेमकी काय चूक झाली होती सरकारची की तुमचा पहिला दिवस होता, दुसऱ्या दिवसापासूनचे हे सगळ्या घडामोडी घडत गेल्या, अख्ख्या मुंबईचं खेळणं बनवलं होतं। प्लॅटफॉर्म असेल, प्लॅटफॉर्मवरती सगळ्या कबड्डी, खो खो, रस्त्यावरचे बॅरिकेटिंग जे असते बॅरिकेटिंगवरती, म्हणजे अख्खी मुंबई एक खेळणं झाली होती। हे बघा, त्याला तसा अर्थ लावणं आपलं बरोबर नाही। कारण एक गरिबाचे लेकरं एके आपल्या शहरात आले होते, आपली मुंबई, आपलं शहर। एक गरिबाचे लेकरं कधीच शहराकडे न आलेले लोक आपल्या शहरात आले। जसं आपण मामाच्या गावाला जातो, तिथं नाही का खेळत, मग लिंबा झाडाच्या फांद्या मोडी हो, मामाचे तिथले जांबान ओढून इकडं, मामाचे बैल सोडून दी। आपण एक आनंदी जागा असते ती, ही आर्थिक राजधानी देशाची, ही आमची मायभूमी आहे। हिच्यात आमचे गरिबाचे लेकरं आले आणि फिरून गेले, म्हणजे तुमचं काय दुखायला लागलं? इथल्याच सरकारचं खेळू द्या की, आलेत ना। आणि त्याच्या पलीकडे जायचं ठरलं तर मुंबईचे मालक आम्ही आहेत, तुम्ही पाहुणे आहेत, बाकीचे नाटकं नाही करायचे। मग आम्हाला त्या भूमिकेत जायचंच नाही आहे, आम्हाला त्या भूमिकेत जायचंच नाही। पण एखाद्याचं लेकरं तुमचं आता तिकडे येतंय, तुमच्या शहरातली
आमच्या तिकडे बी येतात. मग आम्ही तोच म्हणतो का इकडंच हिंडत होता आणि तिकडंच हिंडत होता, तुम्ही तर कोणकडे हिंडता? मग आम्ही म्हणतो का आम्ही त्याला आमचे समजतो की चला शहरातले इकडं आले, काही संशोधन करायला आले असतील, काही बघायला आले असतील, आम्ही असं थोडं हिनवतो. आलेत ना लेकरं, ते तुमचे आहेत. आणि आम्ही दुःख घेऊन आलो होतो, आमच्या वेदना घेऊन आलो होतो तुमच्या दारात सरकारच्या, की आमचा विषय आरक्षणाचा तुम्ही मार्गी काढा, कारण ते आमच्या हक्काचा आहे. आणि मी आता इथून पुढं सुद्धा म्हणजे विशेष TV9ला सांगतो मी हे शब्द, मला ही आत्ताच सांगायचा नव्हता, पण आता चाललं निवांत म्हणून सांगायला लागलो. मुंबईतल्या मराठ्यांसाठी आम्ही खूप मोठी फळी तयार करणार आहे. मुंबईत त्यांना कसला त्रास होऊ नये, नोकरदार असेल, व्यावसायिक असतील किंवा माथाडी कामगारावरती असतील, सामान्य लोकांच्या कंपनीमध्ये जाणारे लोक असतील, यांना कोणापासून त्रास होऊ नये. खूप मोठं जाळं विणणार आहे मी ते, की मुंबईतले पुण्यातले मराठी आणि ग्रामीण महाराष्ट्रातले मराठी एकमेकाला असे साथ देणार आहेत. कुणी वळवळ केली का आम्ही आलोच. हो, पर्यायच नाही आहे, कारण दुनियाच तशी झाली आता. एकमेकाला खाऊ द्या ना, एकमेकाला जगू पण द्यायला. आणि आमचं म्हणणं आहे तुम्ही खा, सगळे मजेने राहणार, पण तशी परिस्थिती व्हायला नाही लागली, त्याचा गैरअर्थ घ्यायला लागले. आम्ही संयमानं शांततेने घ्यायला लागलो म्हणजे त्याचा गैरअर्थ करून त्यांच्याकडून प्रचंड मोठी दहशत आणि दबाव समोरून तयार व्हायला लागला. आम्हाला तो काही करायचा नाही आहे, परंतु तुम्ही थांबतच नसणार तर आमच्या लोकांचं संरक्षण आम्हाला करावं लागणार आहे. किमान इथून पुढच्या काळात तरी मुंबईतल्या एकाही मराठ्यांना आणि पुण्यातल्या सुद्धा मराठ्यांना त्रास होणार नाही, एवढं मोठं आम्ही एकमेकाचे जाळं तयार करणारे साथ देण्याचं. उपोषण ज्यावेळेस पहिल्या दिवशी सुरू झालं आणि त्याच्यानंतर सरकारकडून तुम्हाला काय अशा रिप्लाय आला होता, किंवा सरकारसोबत आपलं काय बोलणं झालं होतं, किंवा सरकार आपल्या उपोषणाला दखल देत नव्हतं का? नेमकं काय होतं ते? कुठं पण ज्यावेळेस आपण आझाद मैदानावरती बसला होतात आणि त्याचा पहिला दिवस झाला, पहिल्या दिवशी तर पूर्ण मार्केट बंद केलेलं होतं, अनेक लोकांना इथं शौचालयाचा सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मग सरकारने म्हणजे उपोषण सहज घेतलं होतं का नेमकं काय झालं होतं? नाही, सगळे फाटली होती त्यांची, काय सहज घेतलं होतं, करून बघत होते उगाच. एखादा नसतं का बघा, नुसतं आरडत असतं फक्त, त्यात काही दम नसतो करायचा. आमच्या खेडे नसतात तुमच्या शहरात ऐकणे काय माहीत, नुसतं रोडने आवडत चलत मोठे, त्याला वाटतं मी दादाची असं. त्यांनी बघितलं पाहिजे दिवशी जुळत आहे का कसं का, थोडी वळवळ करून बघितली, एवढं सोपं नव्हतं ते. हां, ज्यावेळेस आमच्यातला मराठा जागा होतो ना त्यावेळेस सोपं नसतं. त्यांनी ती वळवळ करून बघितली, पण आम्ही सगळ्यांची पाठ पुरवणार आहोत. आम्ही सुद्धा, तुम्ही काय पाणी बंद केलं, तुम्ही काय केलं, पाणी बंद केलं, दुसरं काय केलं? आम्ही 17,000 टँकर आधीच सांगून ठेवलेले होते राज्यभरात. आम्हाला एवढं सोपं समजा ना, आम्ही त्याची एक झलक दाखवून दिली. तुम्ही इथले आमचे भाकरी बंद केल्या, समजा जेवायचं जे बारकुले हॉटेल फिटेल होते ते बंद केले, आमच्या ट्रकाने सुरू झाले तिकडून भाकरी यायला. म्हणजे आम्ही किती तयारी नसतो. याची चुणूक बाकीच्याला कळाली की नाही मला नाही माहीत, पण देवेंद्र फडणवीसला याची चुणूक कळाली, ही किती भयानक तयारीने आलेली दिसते. हां, काही असेच हिंडत असते नुसते मोगं, त्याच्या लक्षात आलं असेल की हे डेंजर आहे. कारण पहिल्यांदा बी तेच होते ना छत्रपतींच्या काळात बी, त्यांना तेव्हा चुणूक येत होती, काय केल्यावर काय होतं बा, हे त्यातलं दिसतंय त्याला वाटलं हे, म्हणजे आता जे आहे ते सांगून त्याला काय तेव्हा, त्यामुळे त्यांना तयारीचं लक्षात येतं. हां, हे आपण म्हणतो ना, आमच्याकडे ग्रामीण भागात म्हणलं जातं, सगळ्या भातात हात घालण्यापेक्षा शितावून परीक्षा कळते भात शिजताना सगळा शिजलाय का नाही. तसं त्यांना थोड्यानंच चुणूक कळाली असं, हे आंदोलन साधं होत नाही, आता हे भयंकर होणार आहे. हां, मी मगाशी सांगितलं ना, आणखी लक्ष्मीपूजन होऊ द्यायला पाहिजे होतं, मग कळालं असतं. अशा 7 टप्पे होते आमचे. एक नाही, मी माझा विषय समोरच्याला कळूच देत नाही, मी काय करतोय, पण करतोय तर समाजाच्या हिताचं, सरकारला कधीच कळू देत नाही मी काय. म्हणून तरी एकदा कुठंतरी चर्चा होती त्यांच्या सरकारमध्ये, त्यातल्या बऱ्याचशा मंत्र्यांनी मला येऊन सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांसहित बाकीचेही म्हणत होते, हे जरांगे पाटील काय रसायन आहे म्हणे, कळतच नाही लवकर, असा काचका असतो. मग आपण असं नीटच करीत असतो. दादा, ज्यावेळेस पहिलं आंदोलन ज्यावेळेस आपलं सुरू झालं, आपण मुंबईच्या दिशेने निघालात, पनवेलमध्ये आपला मोठा विजय जल्लोषसुद्धा झाला आणि त्यानंतर आपण रिटर्न गेलात, नेमक्या त्या कमिटमेंट काय झाल्या होत्या आणि तुम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा निवडावी लागली होती? मराठा समाज हे राज्यातला मराठा आणि कुणबी एकाचे थोडे गैरसमज आहेत. कुणबी आणि मराठा म्हणजे, कुणबी म्हणजे ही बघा साधी सोपी भाषा आहे ना, शेती. मग आपण सगळे शेती कसणार आहेत. आता ही बिल्डिंग कशावर आहे, शेतीवरच आहे ना, का पाण्यावर उभा आहे. मग हिची काय लाज आहे आपल्याला कुणबी शब्दाची, शेतकरी राजा आहे ना आपण. तसे आपल्या आजोबांचे फक्त कुणबी म्हणायचे शब्द, त्यात थोडी फक्त गपलत झाली होती. मग आता जर मराठा आणि कुणबी एक आहे आणि सगळे मराठे जर आरक्षणात घालायचे, तर
सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेशिवाय पर्याय नव्हता. कारण 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागत होती. कारण 67चा कायदा 2012च्या कायद्यानं मजबूत केला आहे. आणि मग जर आपल्याला 94 ज्या जाती त्याच्यामध्ये घातल्या गेल्या, त्याच्या आधीही घातल्यात. त्यांनी काही 18ला पण घातल्यात, काही 2000ला पण घातल्यात, 67ला पण घातल्या. मधल्या अनेक काळात त्यांनी जाती घालत आरक्षणात गेले होते. मग मराठ्यांना जर ओबीसीच्या आरक्षणात जायचं तर 2012चा कायदा दुरुस्त केल्याशिवाय पर्यायचं नाही. म्हणून ती अधिसूचना काढली होती. आणि ते आहे तसंच, आणखी ती कुठं गेली नाही, ती होणारच आहे. पण त्याच्यात मध्येच आम्हाला गॅजेटचा विषय होता. अरे म्हणलं गॅजेट तर लावून घ्या 2 तोवर दमादमाने. माझं हे बघा उद्देश साफ असायला पाहिजे. मला कसं गेलं, विमानाने आलं तरी मुंबईला यायचं, गाडी घेऊन आलं तरी विमानाने मुंबईत यायचं, रेल्वेनं आलं तरी मुंबईत यायचं. मला मराठा समाज आरक्षणात घालायचा आहे. मग तो सरसकटनं घालणं होईल किंवा गॅजेटच्या माध्यमातून घालणं होईल किंवा शिंदे समिती नोंदी शोधते त्या माध्यमातून मराठा समाज ओबीसीत घालणं. मी घालतोय. माझा प्रामाणिक उद्देश आहे की हळूहळू फक्त उशीर लागणे एवढं तितकंच खरं आहे. कारण जळणाऱ्याची संख्या मराठ्यांवरती प्रचंड मोठी, त्याच्यामुळं दम्माने जावं लागणार आहे. मग ज्यावेळेस ह्या ज्या आरक्षणातल्या ज्या कमिटमेंट झालेल्या होत्या आता ज्या उपोषणाच्या वेळेस आझाद मैदानामधल्या, तर ह्या सगळ्या कमिटमेंट आपल्या पूर्ण झाल्यात का, किंवा अनेक काही शिल्लक ज्या कमिटमेंटचं आहे त्याचं पुढं काय झालं? फक्त 17 संस्थांचं राहिलं गॅजेटियर्स, बाकी त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे. त्यांनी मी मागेही शिवेंद्रराजे साहेबांना पण विचारलं, शंभूराजे देसाई साहेबांना पण विचारलं. म्हणलं त्याच्यात काय, मी मागं पुन्हा सरकणार नाही आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला तशी वेळच येणार नाही. मला वाटतं मी विखे साहेबाला सुद्धा फोन केला की तुम्ही समितीचे अध्यक्ष आहेत, उपसमितीचे 17 संस्थांच्या गॅजेटियरच्या बद्दलचं, कोल्हापूरच्या, पुणे आणि औंधच्या गॅजेटियरबद्दलचं काय, तुम्हाला अहवाल बनवणं चालू आहे. पक्का बनवू आपण, म्हणजे पुन्हा याचे कोर्टात जाय आणि हे करून कुठाने नको. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही, 1 महिना लेट हो द्या पण पक्क करा. मला काही करून समाज आरक्षणात घालायचं. तो जाऊ त्या टप्प्यात जाऊ ना. आपल्याला मग 70 वर्ष नव्हतं, मग काय केलं आपण सांगा. समाज एकत्र आला, त्याचा पुरेपूर फायदा उचलून मी समाजाला दिला. समाज एकत्र आला, भरकुटं नाही दिलं. माझ्या जागेवर खरं सांगतो मी तुम्हाला, अतिशयोक्ती सांगत नाही. दुसरा कोणी असताना एवढी मोठी पब्लिक म्हणल्यावर मागच धिंगाणा केला असता. मी धिंगाणा होऊ देत नाही, कारण मला समाज वाईट मार्गाला नाही न्यायचा. माझ्या पाठीमागं उभा राहिला म्हणून मी त्यांना कुठं दगड हाणायला लावीन, कुठं नाही करायला, मी असं नाही करायला. त्या पावरवरती समाजाच्या लेकराचं कसं कल्याण होईल इकडं मार्गक्रमण करतोय मी. त्यांना ढळू देत नाही, कारण काय रागीट समाज आहे. समाजाच्या पोराला दम निघत नाही. ते म्हणत असेल किती बऱ्या म्हणता का दम बन तुम्ही, शांत राहा, एकदा मोकळं सोडा आम्हाला. कारण मला ना समाज उंचीवर जाऊ द्या. समाज मोकळा सोडला आत्तापर्यंत प्रत्येकानं. ज्याच्या मागं गेला ना त्यांनी समाजाचा देवारच करून ठेवला. मग आता आपल्यावरती जर लेकरू म्हणून विश्वास ठेवला आहे तर आपण तो मायबाप समाजाला वाईट मार्गाने नाही न्यायचा. आपण जिजू, आपण त्रास सहन करू, पण समाजाच्या लेकराला आनंदाकडे नेऊ, त्यांना सुखाकडे नेऊ. म्हणून मी शांततेनं घेऊन चालतो. नाही हे लय बिथारल्यावर लय अवघड खेळ आहे. कसा आवडतो ना, मग मला माहिती आहे. एकदा जर बिथारला ना मग कोणाच्याच बापाला आखडत नसतो. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता दुसरं एक विषय समोर आलेला आहे की कारण 50% आरक्षण जे आहे हे आता वाढलेलं आहे. अनेक ठिकाणी 60% आहे, 70% झालं आहे, 97% आरक्षण गेलेलं आहे. त्यामुळं हा विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेला आहे. आत्ता जरी नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या असल्या तरीही आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महापालिका असतील ह्या कदाचित निवडणुका लांबण्याच्या शक्यता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतचा प्रलंबित विषय आहे. यावर तुम्ही काय सांगाल जे वाढलेल्या आरक्षणाच्या संदर्भात? लांबूत किंवा घेऊत आम्हाला त्याशी देणं घेणं एक सिद्ध झालं मराठ्यांपुढं. त्यामुळं आम्हाला म्हणत होते आरक्षणात घुसखोरी केली, बोगस येतं, काहीचे प्रमाणपत्र, यांच्या ह्या गोष्टी माहीत झाल्यामुळं ह्या 15 दिवसात मराठा समाज खूप खरबडून जागा झालेला आहे. बोगसच आरक्षण हे खात्यात आणि दुसऱ्याला म्हणतात बोगस. जास्त आरक्षण कोण खात आहे? बोगस आरक्षण हे खात्यात लुटून ओबीसीचे, आणि मराठ्यांना म्हणतात तुमचं बोगस आहे. म्हणजे इथं सुद्धा हे तोंडावर पडले. आता जास्त कोण खात आहे? तुम्ही. भाटी आयोगाने तुमची लोकसंख्या किती दाखवली, तुम्ही आरक्षण किती खात आहे ते एक. आता हे राजकीय आरक्षणात त्यांचं जिल्हा परिषदचं 90%, 99%, 78% हे कुठून आले? इतकं आरक्षण कसं काय? महापालिकेत एवढं आरक्षण कसं काय? जी पालिका न्याय व्यवस्था आहे त्यांची हे कसं काय मान्य करते? सुप्रीम कोर्ट तरी कसं मान्य करणार? आमचं डोकं उघडलं आता की हेच बोगस आहेत.
यांना बोगस आरक्षणं खायची सवय लागली. आत्तापर्यंत 60-70 वर्ष यांनी बोगस आरक्षणं खाल्ले, जास्तीचं आरक्षण खाल्लं यांनी. आता ते काढायची वेळ आली, आता कसं पोट दुखायला लागलं. आम्हाला किती वाईट वाटत असेल. तुम्हाला नुसतं वरचं चाललंय थोडं थोडं, आता ते तर बोगसच खाता ना, नियमात खा ना. तुमच्या ज्या जागा आहेत तेवढ्या घ्या ना. एक्स्ट्राचं आरक्षण कशामुळं तुम्हाला किती दुखायला लागलं पोट तुमचं. आम्हाला किती वाईट, तुमचं चाललं तर वाईट वाटतंय, आम्हाला किती वाईट वाटत असेल. आमचं असून सुद्धा विचार करा हो. 1884च्या नोंदी निघाल्यात काहीच्या 1967च्या निघाल्यात. इतक्या वर्षात आमचं वाटलं झालेलं कोण भरून देणार आहे का सरकारला उत्तर याच्याचं? कोण भरून देणार? अहो तुम्ही कमिटी असून सुद्धा तुमच्या लेकराचं वाटलं झाल्यावर तुम्ही कसं सहन करणार? आमचं असून आमचं किती वाटलं झालं. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आता 40 वर्ष झालं, गेल्या 4 पिढ्या आमच्या वयात विनाकारण असून तुम्ही बोगस खाताय. हे बोगस आहे, ते उडालंच पाहिजे हे सगळं आरक्षण. पण आता जर समजा या वाढलेल्या आरक्षणामुळे जर या निवडणुका पुन्हा पुढे गेल्या किंवा याचा जर सुप्रीम कोर्टानं जर ह्या आरक्षणाला जर मान्यता नाही दिली तर आपली याच्या बाबतीची काही लढाई असू शकते का? मग खोटं कवर खाता ढकलानात पुढं ढकलले तर त्याच्यावरून काय मारायला लागले काय? निवडणूक नसली काय फरक पडला का? शिक्षण, नोकऱ्या, योजना हे महत्त्वाचे आहेत ना. तुम्हाला इतका जीव का बरं त्यांचा तरी त्याच्यात? पोरांच्या शिक्षणाच्या आरक्षणाचा विषय महत्त्वाचा, नोकऱ्याचा महत्त्वाचा. राजकारणात एवढा काय जीव आहे त्यांचा? राजकीय आरक्षणात लागतं आणि ते बी 100 पट खात्यात. 100% आरक्षण खात्यात. 50% असून सुद्धा 27%च आहे. हे 27%च्या वर इतक्या लांब कुठून गेले? त्याच्यात का जीव आहे एवढा? आणि ते कशाला? निवडणुकापेक्षा ते नाही खाल्लंच नाही पाहिजे जास्त. माझं तर सरळ मत आहे, अजिबात जास्त खाल्लं नाही पाहिजे. आम्हाला म्हणताना कशी मजा येते भाषण करताना, कसं गोड लागत होते. तर तिकून येवलेच आली बा ते होतं तरा. आता चोट्ट्या बोगस खातो. आता झोपला खाटावर जाऊन म्हणू का? आता तसं मी म्हणू, आम्ही संवेदनशील लोक आहेत, आम्ही संयम येत, आम्हाला भावना कळती, आजार पण कळतं. आम्ही बोलतो तुला. माझं शरीर मला आत्ता चालता येत नाही. तुम्ही बघलं ना, मला गाडीतून उतरताना सुद्धा थोडा वेळ उभा राहावं लागतं, कमरा हात द्यावा लागतो. तर अलीबाबा काय म्हणतो यावल्याचा, दवाखान्यात जाऊन झोपवतो. दुखा लागल्यावर दवाखान्यात आता म्हणू तुला करू का टिंगल उडकतोय आता जमान का? तो आहेत का नीच नाही मी. आजार असतो, त्यामुळे आम्ही तुला नाव नाही ठेवणार. तू हिनवतो आम्हाला, आम्ही नाही ठेवणार, कारण आमच्यावर चांगले संस्कार आहेत, तुझ्यावर नाही आहेत. हे इकडे बोंबलत होते ना, आरक्षण असं आरक्षण तसं. चोट्ट्या आता पडला दवाखान्यात, जास्त खातो आरक्षण, पेंड आहे काय? पण या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता कुठंतरी वाढत जाताना, कारण इतके दिवस छगन भुजबळ हे ओपनली समोर आलेले होते, मात्र आता त्याला सपोर्ट करण्यासाठी बीडमध्ये धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, हेही आता डायरेक्ट थेट व स्टेजवरून बोलायला लागत आहेत. तर कुठंतरी म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष आहे आता ओपनली समोर येताना दिसतोय. कुठं संघर्ष दिसलाय तुम्हाला? मला नाही दिसला. मला वाटतं मीडियाचे बांधवसुद्धा त्या क्षेत्रात निपुण आहेत, त्यांचं लय बारीक लक्ष असतं त्याच्यावरती. आम्हाला नाही दिसला ओबीसी मराठावाद कुठंच. आणि ते जे 2 नाव घेतले, मला वाटतं त्यातलं पंकजा मुंडेचा तर काही संबंधच नसावा याच्याशी. ते एक आहे आता टांगड्या खोडीतोय, ते खोडीत आहे टांगड्या थोड्या, कारण त्याला जातं साथ देत नाही, कारण त्याचे प्रतापच तसे आहेत. स्वतःच्या जाती मारून टाकल्या, स्वतःची जात बरबाद केली, स्वतःही बरबाद झाला, आणि आता पागल झाल्यासारखा कुंकडे भीते. कुठं बोला तुम्ही, कुठं येऊ शकतो तेव्हा, फक्त प्रसिद्धी पाहिजे. आणि त्याला म्हणून ओबीसी करायला, आता त्याच्या बापात ओबीसीला वाढायला येते. अहो तुम्ही साधा विचार करून बघा, ज्या बीडला त्यांनी एल्गार सभा काय घेतली होती, 6 आजी माजी मंत्री होते तिथं, आणि जे ग्राउंड होतं ना त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झालेली. तिथं येणे एल्गार सभा घेतली तरी भरलं नाही आलं. त्याच्यापासूनच ते कामातूनच गेलं. येवलेवर तिकडेच गेलं काय, ह्याच्या गोळ्या खाल्ल्या कोणाला माहीत, नुसतं हागत आहे, पडलं तिकडं पटांगणात जाऊन. हे असं असतंय. तुम्ही पाप गोरगरिबाचं डोक्यावर नाही घ्यायचं कधी स्वार्थासाठी. आणि ओबीसी मराठा वाद नाही लावायचा. हे वाद नाही आहे, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी फक्त या नेत्याचं तेवढं सुरू आहे, बाकी कोणाचं नाही. ओबीसी इतका हुशार झाला ना, गरीब ओबीसी आणि गरीब मराठासुद्धा दोघं बी. गरीब ओबीसींना आमच्या ग्रामीण भागात काय वाटतं माहिती आहे का, हे राजकारणी सोडून द्या, हे बधीर डोक्याची येते. यांना ओबीसी म्हणल्याशिवाय राजकारण होतच नाही, आणि मग हे टिकणारच नाहीत ना, म्हणून बोंबल देत. पण गरीब ओबीसी एवढं हुशार आहे, त्याला वाटतंय मराठ्यांच्या नोंदी सापडल्या ना
मग मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. कारण त्यांच्या लेकरात, मराठ्याच्या लेकरात आणि आपल्या लेकरात काय फरक नाही. कशामुळं त्यांना विरोध करायचा आहे? नोंदी नाही सापडल्या ठीक आहे, मग विरोध करू, पण नोंदी सापडल्यात. उदाहरणार्थ एखाद्याचे आमचा 7-12 सापडला 2 एकर जमिनीचा, 7-12 सापडला म्हणल्यावर ते म्हणते द्यावाच लागेल ना जमीन, देऊ नका कशावर म्हणताय. 7-12 नसेल तर मग म्हणू तू काय जमीन आहे. म्हणजे इतका हुशार ओबीसी सुद्धा झाला. त्याच्यामुळं यांचं ना आपटून आता दवाखान्याने चालले सगळे. बरेच जण दवाखान्यात जाणार आहेत. तुम्ही आणखी 5-6 महिन्यात बघा लय मोठ्या दवाखान्यात जाणार आहेत. कुणाचे लिंब गळ्यात बांधलेली, कुणाचे मिरच्या बांधलेल्या असेच दिसते ना तुम्हाला, भावल्या असे चिटकिलेल्या. तुम्ही नुसते मजा बघा यांच्या आता, यांना अंगारात बुक्काट लावी तुम्ही चांगला उठितो यांचा कुणी असू द्या. आणि ते जे नाव घेतलं ना ते ना व्हायबल झालं. त्याला असं झालं आता त्याला काहीच कळत नाही. त्यांचा पूर्वीचा तुम्ही बघितलेला असं, तुम्ही म्हणजे मुंबईतले पत्रकार म्हणजे काय सोपी गोष्ट नसती. त्यांचा लय वट होता पाहायला. 25-30 वर्ष त्यांचा कचराच करून टाकला मी. त्यामुळे ते माझ्यावर असे जुळत येत, भयानक जळत येत, पण मग काहीच वाकडं करू शकत नाही. मी बी एवढा कच्चा नाही ना, मी बी जबरदस्त तालमीतला आहे. आणि हे त्यांना चांगलं माहिती. त्यांचा वट उठल्यामुळे झोप. तुम्हाला जी धमकी आली होती ती कशी धमकी होती आणि तुम्हाला म्हणजे थेट कोणी धमकी दिली का फोनवर दिली का, नेमका धमकीचा प्रकार काय होता? काय धमकी देत आहे मला? मी एवढं सुईच आहे होय? मला सांगा, मी जर थोडाही भेट असतो, क्लिअरच सांगतो तुम्हाला, थोडाही भेट असतो मुंबईला आलोच नसतो. समजून घ्या हो, शेवटी जीवन प्रत्येकाला अगोदर प्रिय आहे. मी भेटच नाही हो मरायला. मरण मराठ्यांपुढं आणि भीती ही कवाच मराठ्यांच्या हृदयाची टाकलेली नाही. क्षत्रिय मराठा जर म्हणून घ्यायचं स्वतःला, ह्यात तो कोणाला मोजितच नाही. मरण आणि फिरण आम्हाला आमच्या पुढं गवून येते. मरणाला आम्ही कधीच भेट नाहीत, पण वाकत सुद्धा नाहीत कोणापुढं. त्यांनी ते शेळ्याच्या लेंड्या घेऊन पळत आहे मागं. ते शेळ्याच्या लेंड्या माहिती आहे का तुम्हाला? नाही, शेळ्याच्या लेंड्या घेऊन पळत आहे ते. आता ते पहिल्यांदा त्यांचा वट यागळाच होता. त्यांच्याकडं 20-20, 10-10, 50-50 आमदार यायचे. ते असे सुद्धा बघत सुद्धा नव्हते. जसं का त्याच्या मानेला रोग झाला एखादा, असं डायरेक्ट सुद्धा असं वळून बघत नव्हते. आमदार मंत्री यायचे असे, इतकं वोट होता त्यांचा, बघत सुद्धा नव्हते. एखादा आमदार बोलायला लागला, मंत्री बोलायला लागला, काम सांगायला जर लागला, नुसतं असं करायचं जसं काय त्याचं पोटात गॅस भरलेला आहे मोठा. बोलत सुद्धा नव्हते असे, इतके मगरू, इतके मस्तीत जगत होते ते. एवढा वोट होता त्यांचा. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली ना, मी त्यातच खुश आहे की त्यांना आता घातपात करायचे कट रचायला लागायला लागले. ते काय करत होते 25 वर्ष केलेलं मागचं कोणाला माहीत होत नव्हतं. पुढं काय करणार हे सुद्धा माहीत होत नव्हतं. आपण त्यांच्या नेटवर हात घालून ते कोथळा बाहेर काढल्यासारखंच काढलं शोधून. तू काय करणार आहे, तो काय करणार होता ते सांगतो तुम्हाला. जेवणात कुठं गोळ्या काय मिसळणार होता विषारी मला मारायला. आता मी एवढं सुईच आहे. कळालं कसं तुम्हाला? बघा आता मी एवढं सुईच आहे, मराठा कशाला म्हणते? असल्याचं काम असतं आम्हाला खेळणं, आमचं असल्याचं काम नसतं आम्हाला खेळणं. तुम्हाला कच्चं समजू नको. तुला वाटत असन चलतीच्या जेव्हा राजकारणाच्या जेव्हा मी ते करत असन, नंतर तो म्हणी गाडीनंच उडायचं म्हणी. म्हणजे गाडी ही असल्या गाड्या ह्या गाडीनं उडायची. ते पुढं बियाणं एका गोट्यात खाली पडितो. मग आता मला गाडीनं उडीनं एवढं सोपं आहे, आणि तो उडील समजा. कुठं उडीशील तू? महाराष्ट्राला प्रत्येक गावात मराठा आहे, प्रत्येक गावात. मी एकच गाडी घेऊन आलो, हां चल तू उडवायला पाठव. उडवणार तर राहणारच नाही, पण पुन्हा कुकुला माणूसच नाही राहणार. मी गरिबाचं काम करतोय. एका गरिबाला जर तुम्ही मारलं ना, गरीब ह्या राज्यात उद्रेक करून टाकते. एवढं सोपं नाही समजायचं. कारण गरिबांसाठी पूर्ण शत्रुत्व अंगावर घेतलंय मी यांचं, गरीब मोठा व्हावं. आणि मी गरिबाचं काम करतो. मला काय केल्यावर गरीब एकालाही सोडित नसतात, एकाला पण. पुन्हा तसं वाद कुणी बघितलाच नसतं राज्यात असं. आणि तू राज्यातल्या प्रत्येक गावात मराठा आहे, तू कुठं करणार? प्रत्येक गावात तू किती, तुला माणसं आणावं लागतील गाड्या भरून. आमची एक गाडी घेऊन चाललं तरी 5 किलोमीटरवरच गाव आहे. तू कोणत्या गावात ये, आमच्या 2-3 हजार आहेतच गोटे घेऊन. तू कवा ये चल. ते तसलं भेडूच नको. आणि काय असलं मारणे फिरणे. हे बघा, मी माझ्या समाजाला जिंकण्यासाठी जिद्दीनं लढतो. आपल्याला हरायची ताकद नाही कोणात. म्हणून ते आता कट रचित आहेत. आणि माणसाच्या जीवनात तेच व्हायला पाहिजे की हरायचे प्रयत्न करायचे सोडून आपल्यासाठी घातपात करायचे, मारायचे कट शत्रून रचले पाहिजेत.
तिथंच मराठा जिंकलेला असतो आणि ते हारलेले असते. ते हारला त्या दिवशी. आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ज्या भूमिका घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये अनेक रिझल्ट सुद्धा आलेले आहेत. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपली नेमकी काय भूमिका असणार आहे? नाही, आता ते सगळेच काय आहेत आमचेच आहेत. म्हणजे चौकोन 4-5 उभा राहिलेले रोज आंदोलनातलेच असतील ते. त्याच्यामुळे याच्यात काय पडता येत नाही. स्थानिक आहे आणि पडणार पण नाही. जिल्हा परिषद असं महानगरपालिका असं याच्यात कसलाच पडणार नाही. कारण हे सगळे लोक चेहऱ्या समोरचेच असतात. पण एक गोष्ट मात्र नक्की खरी की मराठा समाजाच्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात कोणत्या नेत्याने काम केलं त्याला मात्र झटका दाखवणार मराठी त्याच्याकडून हिंडणार, त्याच्या प्रचारात जाणार. पण वेळेवर मराठी आठवणीत आणणार, आपल्या लेकरा बाळाचा आणि जातीचं वाटोळं करणारा हा नेता आहे. मतदान मात्र याला करायचं नाही करणार मराठी मतदान. तुम्हाला फक्त दिसतील. कारण काय असतं, श्रीमंताला थोडे गरीब येत असतील, यांची दहशत असते, यांची दादागिरी असते, ठीक आहे, संघ हिंडतील. पण मतदानाच्या दिवशी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता, त्याचा पक्ष कोणचा असो, मराठी त्याला मतदान नाही करणार. मराठी दुसऱ्यालाच मतदान करणार, निवडून आणणार, याला पाडून टाकणार. हे फक्त म्हणणार गर्दी आपल्याकडे लई होती, कसं काय कोरडू, बस पुन्हा पियत बसणार ते रातभर बिगर पाण्याची. हक्कीचा एक प्रश्न आता समोर आला माझ्याकडे की ते म्हणतात की मनोज जरांगे हे प्रगल्भ पंडित आहेत आणि आज त्यांची पाकिस्तानमध्ये खूप गरज आहे. जरांगे व्यवसायात जाऊन काय करणार आहेत? त्यांची UNO मध्ये नेमणूक करावी आणि उद्योजकांनी उद्योग करावा. नाही, ती चांगल्या ठेप्याला आहे सध्या. चलून दे म्हणा तो सध्या चांगल्या ठेप्याला आहे. त्याला बोलत नाही मी, गिनीतच नाही मी त्याला. ते कोण आहे ते माहीत नाही. हे प्रोडक्ट आमचंच आहे. कारण ते आमच्याच आंदोलनामुळं, मराठ्यांच्या याच्यामुळंच आत्ता उदयाला आलं आहे. ते त्याच्यावर काय बोलायचं. त्यामुळं ते काय, हे दुसरे असतं कोणी की स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिलेलं. आंदोलनाच्या पुढं आंदोलन करून मीडियावाल्याला आडून फोकसला आलेलं तिथं आमच्याकडे मंत्री चालले का आडीणारं तिथंच. आम्हाला कोण भेटणार, ओबीसीला विरोध काय, ओबीसी काय चावत येत काय असं म्हणायचं. म्हणजे ते आम्हाला यायचे भेटायचे बंद झाले ते बरेच मंत्री. ते म्हणायचे तिथं घाणीकडे जावं लागतं. त्यामुळं त्याला काय आम्ही मोजीत नाहीत, गिनीत नाहीत, काय नाहीत. कधी विरोध केला नाही, कधी विरोधक मानलं नाही त्याला आणि मानणार पण नाही. कारण त्यांच्याशी आमची लढायचं नाही. कारण ते NT-VJNTचं आरक्षण आहे. त्यांच्यामुळं आमच्यामुळं त्यांना धक्काच लागत नाही. म्हणून त्यांना आम्ही विरोधकच मानला नाही. पण ते आता काहीला सवय असते, नाही थुकलं तरी थोका चाटायची. त्याला काय करावं आता आम्ही बोललो का त्याला नाही, त्यामुळे बोलायचंच नाही. मग काही सवय असते, आता नाही थुकलं तरी बी ते थोका चाटायची सवय असते, जाऊ एखाद्या सोडून द्यायचं. आता शेवटचा प्रश्न आहे माझा की निवडणुका लागलेल्या आहेत. अनेक राजकीय लोकप्रतिनिधीकडून सुद्धा आता प्रतिभा धानोरकरांचं सुद्धा एक स्टेटमेंट आलेलं आहे, ज्या खासदार आहेत काँग्रेसच्या, की निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा धुमाकूळ सुरू आहे. अक्षरशः मतदारांचा पैशाचा रेट ठरवला जातोय. याकडे तुम्ही कसं बघाल? आणि पैशाच्या जोरावरती ह्या निवडणुका जिंकल्या जातात. त्यात तरी राजकीय स्टेटमेंट झालं त्यांचं, त्यात बोलून आपला काय उपयोग. पण एक आपण मराठा योद्धा म्हणून, कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये आपला समाज आहे, मतदानाच्या जीवावरती आज त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी ठरला जातो. मग अशा वेळी आपण एक समाजसेवक म्हणून, एक मराठा योद्धा म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या बाबतीत जर पैशाचा खेळ चालत असेल तर याबाबत आपलं मत काय? मी मराठा समाजाला त्याही वेळेस सांगितलं होतं, आजही सांगतो आणि कधी कधी मी तेच सांगितलेलं आहे की आता ते दिवस नाही राहिले की पैशाचे किंवा त्यांच्या 1500 रुपयाचे, जसं की लाडक्या बहिणीसारख्या विषयापासूनचे ते दिवस नाही राहिले. त्याने आपलं आयुष्य जाणार नाही, पोट भरणार नाही लेकराबाळांचं. आपल्याला आयुष्याचं कोण काय देणार आहे हे मागायचं शिका. मी हमेशा सांगितलं नसतं. काय होतं, आता त्या लाडक्या बहिणी समजा 1500 रुपये दिले, आयुष्याला जाणार आहेत का ते? नाही जाणार. त्यापेक्षा आपण आरक्षणावर लक्ष देऊ, आपण आरक्षण घेऊ. म्हणजे आपल्या चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्या पिढ्या सुधारणार आहेत. आपण हे शिका. आता आपण व्यवसाय करायचे, म्हणजे काय, आयुष्याचं आपल्याला काय उत्पन्न काढायचं आहे ते महत्त्वाचं आहे. शेती, याच्यातून पिढ्यांना पार आपल्याला उत्पन्न निघत चालणार. म्हणजे ते आयुष्याची भाकरी म्हणलं जातं ग्रामीण भागात, त्याला ते गरजेचं आहे. हे नादात पडायचंच नको. तो किती दिवस हो, पाहुणा म्हणन, मित्र म्हणन, मी आमच्या राजकीय पक्षाचा आहे म्हणून, त्याला मोठं करण्यासाठी आपण जिसतो. आपल्या पिढ्या समाजाच्या बरबाद होऊन जातात ना. त्यामुळे आपण पक्का एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपल्याला कायम संरक्षणाची साथ देणारा, आपल्या लेकराबाळांना समाजाला मोठं करणारा आणि आयुष्यभर पुरल अशाच गोष्टी घ्यायच्या. विनाकारण ते 1000, 1500, 10,000, 5,000, 50 लाखाचे कामं, 20 लाखाचे कामं
एक जण सुधारून बाकीच्याचं वाटलं होईल. त्यामुळं आपण आपल्या हिताच्या माणसाच्याच पाठीशी उभं राहायचं बिना पैशाचं. पण माझं याच्या पुढचं म्हणणं आहे, कुणी काही दिलं तर कोणाच्या सभेला मराठ्याने जाऊ नका, कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, त्यांना त्यांच्यातच उड्या आणून द्यायच्या. मतदानाच्या दिवशी फक्त मराठीच्या विरोधात गेल्याला पाडी जायचं. जातवान मराठा म्हणून बनायचं, जातवान विसरायचं नाही. आपल्याला 1-2 वर्षापूर्वी त्रास दिला होता आणि आज तो गोड बोलतोय म्हणून 2 वर्षाचा विषय सोडून द्यायचा नाही. ते डोक्यात पक्क ठेवायचं. याने त्यावेळेस आपल्याला जात दाखवली होती, आज योग्य वेळ आली त्याची त्यावेळेची जिरवायची. आज जिरवायचीच. म्हणजे त्यावेळेस तो म्हणतो मराठे सोपे नाहीत. याने 4 वर्षाचं ध्यानात ठेवलंय आणि आज काढलंय गपचिप मायासंग राहून. मराठ्याच्या नादी लागायचं नाही. ही दरारा मराठ्यांचा गेलाच पाहिजे मतातून गावायला. निश्चितच हे होते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि सविस्तर त्यांनी TV9शी बातचीत केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितच या संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे अशा प्रत्येकाला या निवडणुकांमध्ये किंवा होणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवा असं त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.